नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की दुष्यंतचा साबणावरून पाय घसरतो आणि दुष्यंत येऊन बाथरूममध्ये कृष्णाच्या अंगावरती पडतो. दुष्यंत आणि कृष्णा दोघंही एकमेकांना सावरत असतात. कृष्णा मात्र खूप वैतागलेली असते. तिला कळतच नसते की काय करायचं. तो शॉवर काही केल्या तिला बंद करता येत नसतो आणि कृष्णा मात्र विचारात पडलेली असते. कृष्णा म्हणत असते की ते बंद करावं, तो पाऊस चालू आहे ना, तो बंद करा पहिलं, मला कळत नाही आहे की त्याचं काय करायचं आहे, असं ती बोलत असते. आणि त्याच वेळी दुष्यंत मात्र कृष्णाला म्हणत असतो की ते पाऊस म्हणणं बंद कर गं, तो शॉवर आहे. तेव्हा कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांकडे पाहत असतात. त्या शॉवरच्या खाली दोघंही तसेच उभे असतात आणि दोघंही ओले चिंब झालेले असतात. दोघांनाही कळत नसतं की काय करायचं, गोष्टी कशा पद्धतीने सोडवायच्या आहेत, कोणत्याच गोष्टी लक्षात येत नसतात. कृष्णा मात्र म्हणत असते ते बंद करावं पहिलं. दुष्यंत तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तो नॉब जो आहे तो बंद केला पाहिजे, परंतु कृष्णाला नॉब म्हणजे काय तेच लक्षात आलेलं नसतं. कृष्णा म्हणत असते म्हणजे, तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की जे काय झालेलं आहे ना ते तुझ्या लक्षातच येत नाही कितीही सांगितलं तरी. आणि मग दुष्यंत शॉवर बंद करतो, परंतु कृष्णा पुन्हा तो शॉवर चालू करते आणि दुष्यंतला म्हणू लागते की हे तुमचं, इथे मला नावं ठेवताय ना तुम्ही, माझ्या सगळ्या गोष्टींना मला काही येत नाही म्हणताय ना, पण बघितलं ना हे सगळं काय झालेलं आहे, हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र दुष्यंतला ती म्हणत असते की आता भिजा. तेव्हा दुष्यंत इकडे म्हणत असतो की काय चाललंय हे सगळं. तेव्हा कृष्णा म्हणत असते मग तुम्ही का बोललात असं. दुष्यंत म्हणतो की मला सर्दी होईल, मला थंडी लागते. कृष्णा मात्र ऐकायलाच तयार नसते. दुष्यंत तिला म्हणत असतो जा ना, तू बाहेर जा आधी, तुझं काय चाललंय ना हे तुलाच कळत नाहीये, तुला शॉवर कळत नाहीये, तुला नॉब कळत नाहीये, कळतंय काय तुला. तेव्हा कृष्णा म्हणते मला नावं ठेवायची नाहीत. दुष्यंत इंग्लिश शब्द वापरत असतो, कृष्णाला येत नसतो. तेव्हा दुष्यंत तिला इंग्लिशमध्ये काही बोलला की कृष्णाला असं वाटत असतं की दुष्यंत तिला शिव्या देतोय. तेव्हा कृष्णा म्हणते हो हो, मी पण शिकेल ना इंग्लिशमधल्या शिव्या आणि सांगेल तुम्हाला काय करायचं आहे ते, मीही शिकून घेते, असं हे बोलणं चाललेलं असतं आणि दोघंही एकमेकांसोबत बोलत असतात. त्याचबरोबर कृष्णा आणि दुष्यंत यांचं हे लुटूपुटूचं भांडण मात्र सुरूच असतं. कृष्णा दुष्यंतला वाटेल ते बोलत असते. दुष्यंत तिला म्हणत असतो बावळट आहेस का तू, होपलेस आहे का, तुला कळत नाही आहे का हे सगळं. आणि कृष्णा पुन्हा त्या शॉवरखाली दुष्यंतला तशीच उभी करते. त्याला मात्र तिथून अजिबात ती जाऊ देत नसते. ती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी मात्र हे असंच करणार आहे, असं हे बोलणं चाललेलं असतं. दुष्यंत म्हणत असतो बाद झालं, किती वेळा तुला सांगायचंय, तुला कळत का नाही आहे त्या गोष्टी. कृष्णा म्हणत असते की नाही, आता असंच भिजायचंय तुम्ही त्या शॉवरखाली, आणि तुमचा पाऊस एकदाचा बंद करून टाका म्हणलं तर तेही करता येत नाहीये, असं दोघंही बोलत असतात. आणि कृष्णा मात्र इकडे दुष्यंतला ओरडत असते आणि तिथून निघून बाहेर जाते. दुष्यंतला ती म्हणते मीही इंग्लिश शिकेल आणि तुम्हाला 4-5 शिव्या झाडेल त्यातल्या, असं हे बोलणं तिचं चाललेलं आहे. तेव्हा मात्र दुष्यंत तिला म्हणत असतो हो हो शिक, जेव्हा तुला शिकायचं आहे ना तेव्हा शिक, म्हणजे कळेल सगळं काय होणार आहे ते. आणि दोघंही आता बाहेर येतात आणि दुष्यंत समोर पाहतो तर समोर मैनावती आलेली असते आणि मैनावती या दोघांकडे अगदी नखापासून डोक्याच्या केसापर्यंत फक्त आणि फक्त पाहत असते. तेव्हा मात्र दुष्यंत म्हणत असतो की काय झालं. तेव्हा ती म्हणते नाही, ही बाळजाबाईची सून तर जरा जास्तच रोमॅन्टिक निघाली, मला असं वाटतंय 1 वर्षाच्या आत या घराचं गोकुळ होणार आहे, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र या घराचं गोकुळ होणार आहे म्हणत या गोष्टी घडत असतात. तेव्हा इकडे दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो काय झालं, आवरून घे. आणि कृष्णा आणि दुष्यंत दोघंही पाहत असतात. दुष्यंत म्हणत असतो की अगं काकी तू समजते ना तसं काही नाही आहे, परंतु इकडे मैनावतीला मात्र हसू येत असतं आणि कृष्णाला कळत नसतं. कृष्णा म्हणत असते त्या असं का आपल्याकडे बघून हसत होत्या, म्हणजे काय झालं नक्की, का हसलेत त्या, असं एकटंच ती बोलत असते. तेव्हा मात्र दुष्यंत तिला समजत असतो तसं काही नाही आहे. तेव्हा कृष्णाला तो म्हणतो की आवरून घे, जा आंघोळ कर जा. कृष्णा म्हणते झाली की, तुमची बी झाली माझी बी झाली आंघोळ, अजून काय वेगळी करायची आता, असं दुष्यंतला कृष्णा सांगत असते. कृष्णा म्हणते असं म्हटल्यावर दुष्यंत म्हणतो हो का, झाली का, बरं आवरून घे मग. आणि मैनावती म्हणते की आवर ग लवकर, बोलवलंय तुला खाली, आणि तू जर आत्ता आली नाही तर माहिती आहे ना तुला बाळजाबाई काय म्हणतील ते, लवकर आवर आणि ये खाली पहिलं, असं दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांना सांगू लागलेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांकडे पाहत आहेत. कृष्णा म्हणते की आवरून घ्या तुम्ही पण, मी पण आवरून घेते, आले 2 मिनिटात. दुष्यंत म्हणतो लवकर आवर, कारण मला माहिती आहे की काय होणार आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच
की कृष्णा म्हणते आलेच मी. कृष्णा आवरते आणि त्याचबरोबर दुष्यंत बाथरूममध्ये येत असतो. तिला म्हणत असतो की काय झालं, आवर ना पटकन, किती वेळ लागणार आहे तुला अजून, असं म्हणत तो तिच्या मागेच लागलेला असतो. तिच्या डोक्यात एकच असतं की पटकन आवरत नाही आहे ही. कृष्णा म्हणते हो आले आले असं म्हणत कृष्णा ओरडत असते आणि दुष्यंत मात्र तिला बोलवतच असतो. शेवटी दुष्यंत येतो आणि म्हणतो किती वेळ लागणार आहे तुला. कृष्णा म्हणते हो झालंय माझं, जरा समजून घ्या ना हो, असं काय करताय, असं दुष्यंत कृष्णाला सांगत असते. कृष्णा हे बोलत आहे तेव्हा मात्र दुष्यंत अगदी तिच्याकडे पाहतच राहतो. तिला म्हणत असतो की काय चाललंय हे तुझं. आणि दुष्यंत आणि कृष्णा दोघंही बोलत असतात. कृष्णा दुष्यंतकडे पाहत असते. दुष्यंत म्हणत असतो की काय चाललंय हे, तू अशी का पाहतेस ना, की काय आहे तुझ्या डोक्यात, असं तो तिला बोलत आहे. तेव्हा मात्र कृष्णाला तो म्हणत असतो की असं पाहू नकोस माझ्याकडे, तुला मी सांगितलंय ना अजिबात नाही पाहायचं असं माझ्याकडे. कृष्णा म्हणते अहो मी कुठं काय करतेय, तुम्हालाच वाटतंय तसं, मी काय तुमच्याकडे पाहत वगैरे नाही आहे, तुम्हाला वाटतंय तसं, बाकी काही नाही आहे. असं हे बोलणं दोघांचंही चाललेलं असतं. आणि त्याच वेळी आता कृष्णा साडी वगैरे उचलते आणि ती येते, ती म्हणजे तडक भक्तीच्या रूममध्ये. कारण कृष्णाला काही एकटीला साडी नेसता येत नसते, म्हणून ती भक्तीच्या रूममध्ये येते. आणि तेव्हा भक्तीच्या रूममध्ये आल्यावर ती भक्तीला उठवत असते. ती भक्तीला म्हणत असते अगं भक्ती उठ ना, काय झालंय, नशा करून झोपल्यावर काय झोपलीस तू बेशुद्ध पडल्यावर, अगं उठ. खरं तर भक्ती खरंच नशाच झालेली असते भक्तीला, कारण तिला गुंगीचं औषध दिलेलं असतं, त्यामुळेच तर भक्ती अशी झोपून राहिलेली असते. कृष्णा म्हणते काय करू मी, मला तयार व्हायचं आहे, देवीच्या देवळात जायचं आहे, मला तर साडी नेसायला येत नाही, आता मी काय करू. तेवढ्यात बाळजाबाई तिथं आलेले असतात आणि म्हणत असतात अगं काय चाललंय तुझं, अगं भक्तीनं केलं असेल जास्त काम म्हणून ती झोपी गेली आहे आणि तू काय तिला उठवत बसतेस इथं, जा बरं आवरायला घे पटकन, जायचं आहे ना तुला देवळात, माहिती आहे ना किती वाजलेत, घड्याळ बघितलेस का तू, असं बाळजाबाई बोलायला सुरुवात करतात. तेव्हा कृष्णा म्हणत असते की काय करू मी आता, मला तर काही साडी नेसायला येत नाही आहे, मी कसं करणार आहे हे मॅनेज, हा विचार इकडे कृष्णाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हाच इकडे तुळजा बोलत असते. इकडे कृष्णा बोलत असते. कृष्णा म्हणत असते की काय करू, या सगळ्यातून कसा मार्ग काढू मी. तिला कळतच नसतं की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आहे, नक्की काय करायचं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार मात्र तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आता कृष्णी आत आलेली असते. कृष्णाकडे आता ऑप्शनच नसतो, तिला काहीही करून ती साडी नेसावीच लागणार असते. तिला कोणीच मदतीला नसतं. ती म्हणते बाळजाबाईंना तर कसं सांगणार मी, आधीच भक्तीकडनं शिकून घेतलं असतं तर हे आज झालं नसतं ना, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कृष्णा स्वतःशीच बोलत असते काय करू मी, कशी नेसू साडी, तिला काय त्या नेऱ्या करता येत नसतात. ती म्हणत असते की काय करणार आहे मी, कसं करणार आहे हे सगळं मॅनेज, हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर तिथे दुष्यंत आलेला असतो आणि दुष्यंत मात्र तिच्याकडे पाहून हसत असतो. दुष्यंत म्हणत असतो काय झालं, नाही का जमत. तेव्हा ती म्हणते काय झालं, तुम्हाला येतं का धोतर नेसता, मग तुम्ही माझ्याकडे बघून का हसताय, नक्की काय झालेलं आहे. तेव्हा इकडे कृष्णाला दुष्यंत सांगू लागतो की हो, आणि धोतर नेसण्याचा आणि याचा काय संबंध आहे, हे जे स्किल आहे ना साडीतलं ते मला माहिती आहे. तेव्हा कृष्णा म्हणते म्हणजे, तो म्हणतो की मला माहिती आहे साडी कशी नेसतात ते. कृष्णा म्हणते हो, तुमच्या शहराकडे आठवड्यातनं कधीमध्ये साडी पण नेसतात का. दुष्यंत म्हणतो हे बघ काय चाललंय, तुला कळतं का, तू गावाकडे राहते पण तुला साधी साडी नेसता येत नाही. मला माहिती आहे ना, मी शहराकडे राहत असलो तरी बऱ्यापैकी गोष्टी मला माहिती आहेत. तेव्हा कृष्णा म्हणते तुम्हाला येते नेसता साडी, नाही तुम्ही शिकलाय का. तेव्हा दुष्यंत सांगतो की हो, मला माहिती आहे साडी कशी नेसायची असते ते, कारण लहान असताना ना मी आईला त्या निरा वगैरे करून द्यायला ना मदत करायचो, त्यामुळं मला जमतंय हे सगळं, असं दुष्यंत कृष्णाला सांगत असतो. तेव्हा मात्र कृष्णा म्हणत असते खरंच. दुष्यंत तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा तो म्हणत असतो की मी सांगतो तुला साडी कशी नेसायची आहे ते. असं हे दोघांचं बोलणं चाललेलं असतं आणि दुष्यंत एकटक तिच्याकडे पाहत असतो. तिला सांगत असतो कशा पद्धतीने साडी नेसायची आहे, नक्की काय करायचं आहे, या गोष्टी दुष्यंत कृष्णाला सांगत असतो. इकडे बाळजाबाईंकडे मैनावती आलेली असते आणि मैनावती म्हणत असते की बाळजाबाई, मला वाटतंय की 1 वर्षाच्या आत या घराचं गोकुळ होणार आहे. तेव्हा बाळजाबाई म्हणतात काय चाललंय तुझं, काय बोलतेस हे, तुला कळतंय का, काय बोलायचं आहे ना ते कोड्यात बोलू नकोस, जे काय बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोल, असं बाळजाबाईंनी सांगितल्याबरोबर इकडे लगेचच मैनावती सांगू लागते की दुष्यंत आणि कृष्णा दोघंजण एकत्र आंघोळ करत होते. हे ऐकल्यानंतर बाळजाबाईंच्या पायाखालची जमीन सरकते. कृष्णा म्हणते तुम्हाला ना सांगता पण येत नाहीये आणि नुसतंच म्हणताय तुम्ही माझ्याकडे स्किल आहे. काय स्किल वगैरे नाही आहे तुमच्याकडे, तुम्ही काही सांगू शकत नाहीये, तुम्हाला जमतच नाहीये. तर दुष्यंत म्हणतो मी तुला सांगतोय, तुला कळत नाहीये, ह्यात माझा काय दोष आहे ते सांग बरं.
तुलाच कळत नाही आहे, मी तुला सांगतोय ना काय करायचं आहे कसं करायचं आहे, पण तुला ऐकून घ्यायचं नाही आहे, मग मी काय करणार आहे असं म्हणत दुष्यंतची पण चिडचिड चाललेली असते. परंतु दुष्यंत मात्र इकडे कृष्णाला म्हणत असतो की थांब मी देतो. मग कृष्णाला त्या प्लेट्स करायला तो सांगत असतो, पण प्लेट्स म्हणजे काय हेच कृष्णाच्या डोक्यात येत नसतं. कृष्ण म्हणत असते म्हणजे काय करायचं आहे, हे कसं करायचं आहे आता. तेव्हा दुष्यंत म्हणतो अगं हे प्लेट जे आहेत ना ते एकावर एक घे ना आणि कर ना मग. तरी पण कृष्णाच्या लक्षातच येत नाही. कृष्ण म्हणत असते की काय करू मी नक्की, कशा पद्धतीने ह्या गोष्टी कराव्या लागतील, हा एकच प्रश्न कृष्णाला पडलेला असतो. कृष्ण मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असते. दुष्यंत म्हणत असतो की साधं सोपं आहे गं, तुला एवढं येत नाही आहे का. तेव्हा कृष्ण म्हणते तुम्ही जे सांगताय ना ते तुम्हाला पण कळत नाही आहे. इकडे मैनावती बाळजाबाईंच्या डोक्याच्या शेजारी भुनभुन करत असते. त्यांना म्हणत असते बघितलं ना काय झालेलं आहे, तुमच्या लक्षात येते का बाळजाबाई, कसं करायचं आहे काय करायचं आहे कळतंय का तुम्हाला. आणि हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा बाळजाबाई म्हणत असतात की नाही माझा दुष्यंत असा वागू शकत नाही आहे, तो असं कधीच वागणार नाही आहे, कारण तो त्या मुलीच्या जवळच जाणार नाही आहे, त्याने मला तसा शब्द दिलेला आहे असं बाळजाबाई बोलत असतात. पण इकडे जे घडलेलं आहे ते मात्र मैनावतीने आवर्जून सगळं सांगितलेलं असतं. आणि मैनावती म्हणालेली असते की हो जे काय घडलेलं आहे ते सांगितलेलं जरी असलं तरीही बाळजाबाईंना ती गोष्ट काही केल्यास सहन होत नसते. इकडे कृष्णा म्हणत असते तुम्हाला एकतर हे सगळं जे काय आहे ते कळत नाही आहे काय करायचं आहे, आणि तुम्ही मात्र मला वेगळ्या पद्धतीने इथे ओरडत आहात बोलत आहात. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करून द्या ना. कृष्णाला दुष्यंत म्हणतो ठीक आहे मी देतो करून. आणि दुष्यंत मात्र खरंच कृष्णाला आता इकडे साडीच्या निऱ्या बनवायला मदत करत आहे. थोडक्यात काय तर स्वतःच तो तिला निऱ्या बनवून देत आहे. कृष्णा मात्र दुष्यंतकडे पाहत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे कृष्णाला खरं तर धक्का बसलेला असतो. दुष्यंत मात्र एक्सपर्ट माणसासारख्या निऱ्या करून ती देत असतो आणि तिला सांगत असतो की हे ना अशा पद्धतीने करायचं आहे. दुष्यंत आणि कृष्णा दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि त्याचबरोबर दोघांनाही कळलेलं असतं की काय करायचं आहे, कशा पद्धतीने हे सगळं. खरं तर कृष्णा मात्र इकडे अगदी फिदा झालेले असते दुष्यंत ज्या पद्धतीने तिला साडी नेसायला मदत करत आहे ते पाहून. आणि दुष्यंत मात्र तिला दाखवत असतो, तिच्या निऱ्या बनवून देत असतो. सगळ्या निऱ्या बनवून झालेल्या असतात. तिला सांगितलेलं असतं हे पकड, आणि अगदी खाली बसून त्या निऱ्या व्यवस्थित करून त्याने तिला पिन ही पटकन दिलेली असते. आणि तिला तो म्हणालेला असतो की ह्या निऱ्या खोच, ही पिन लाव आधी आणि मग खोच, तरच ते व्यवस्थित होणार आहे असं सुद्धा तो आवर्जून तिला सांगत असतो. कृष्ण मात्र पाहतच राहते. कृष्णाला धक्का बसलेला असतो की ज्या माणसाला आपण म्हणत होतो खरंच किती जबरदस्त पद्धतीने हे सगळं केलेलं आहे असं हे बोलणं चाललेलं असतं. कृष्णाला मात्र छान वाटत असतं. दुष्यंतने छानपैकी तिला साडी नेसवून दिलेली असते आणि तिला सांगितलेलं सुद्धा असतं की नक्की काय करायचं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता एक मावशी ज्या आहेत त्या निघालेल्या असतात कृष्णाकडे, म्हणजेच बंगल्यावरती निघालेले असतात. तेव्हा जो बंड्या आहे तो मध्ये भेटतो. तेव्हा त्या म्हणतात की अरे कृष्णाकडे काम होतं, ती शेळी आहे ना ती जरा ही झाली रे, अडली रे, आणि कृष्णी आल्याशिवाय ते होणार नाही, त्यामुळं लवकरच आपल्याला कृष्णीला बोलवावं लागणार आहे असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा तो म्हणतो पण आता एवढ्या लवकर कसं जायचं, असं तो एकमेकांना ते दोघंही बोलत असतात. आणि त्याचबरोबर त्या म्हणतात की अरे पण काय करायचं, धनत्रयोदशी आणि ह्या दिवशी जर त्या शेळीचं काय झालं बरं वाईट तर काय करायचं, कृष्णी आली तर सगळं नीट होईल ना, असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो पण आता आपण कसं बोलवायचं तिला, म्हणजे वाड्यावर जायचं म्हणजे थोडंसं जरा आम्हाला कठीण वाटतंय असं तो बोलत असतो. तेव्हा त्या म्हणतात पण करावं लागेल रे. आता फायनली साडी तर नेसून झालेली असते आणि लगेचच कृष्णा मात्र थँक्यू म्हणत असते. तिला खूप छान वाटत असतं. दुष्यंतने ते स्किल जे आहे ना ते आहे दुष्यंतकडे हे कृष्णाला कळलेलं असतं. कृष्णा म्हणत असते खरंच थँक्यू आणि पदर वगैरे व्यवस्थित करते. दुष्यंतने तिला अगदी तो व्यवस्थित लावूनही दिलेला असतो. कृष्णा येते आणि दुष्यंतच्या पाया पडते. दुष्यंत म्हणतो आता हे काय करतेस तू. तेव्हा कृष्णा सांगत असते की अहो आपला पहिला दिवाळी सण आहे ना, आणि त्यात आज धनत्रयोदशी, म्हणून तुमच्या पाया पडते असं ती सांगत असते. इकडे बाळजाबाई मात्र सकाळी उठून मस्त चहा पीत बसलेले असतात आणि त्यांच्या डोक्यात कृष्णेला अडकवण्याचा प्लॅन सुरू असतो. सकाळी सकाळी आता बाहेर येतात ते म्हणजे आढळराव, आणि आढळराव येऊन पाहतात तर त्यांना धक्का बसतो. बाळजाबाई एवढ्या सकाळी कशा काय उठलेल्या आहेत हा प्रश्न आढळरावांना पडलेला असतो. आणि ते म्हणत असतात की हे सगळं काय आहे, म्हणजे बाळजाबाई तुम्ही आणि एवढ्या लवकर चहाची फुंकर मारत बसलाय, नाही कळना गेलंय मला म्हणून विचारलं असं ते बोलत असतात. तेव्हा बाळजाबाई म्हणत असतात म्हणजे
नाही, तुम्हाला धक्का बसणार आहे हे मला माहीत होतं, पण अशा पद्धतीने तुम्हाला धक्का बसेल असं नव्हतं वाटलं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडतच असतं तेव्हा मात्र बाळजाबाई म्हणत असतात की नाही, तेव्हा आढळराव म्हणतात की नाही, मला काय वाटतंय माहिती आहे का, तुमच्या डोक्यात ना वेगळा काहीतरी प्लॅन आहे आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीने इथे बसलेला आहात, असं आढळराव बाळजाबाईंना बोलत असतात. तेव्हा बाळजाबाई म्हणत असतात की नाही, प्लॅन बिन काय नाही आहे. तेव्हा आढळराव म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, सुनबाई मंदिरात जाणार, पूजा करणार गावदेवीची आणि त्या सुखरूपपणे घरी येणार. काहीही झालं तरीही सुनबाई कोणत्याच ह्याच्यात अडकणार नाही, तेवढं लक्षात ठेवा. इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कृष्णा मंदिरात गेलेली आहे, पूजा करत आहे, तिला जाणवत असतं तिच्या पाठीपाठी कोणतरी येत आहे, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली असते. आणि इकडे बाळजाबाई म्हणत असतात की आता आपली जी माणसं आहेत ती कामाला लावा. इकडे आढळरावांना फोन आलेला असतो, त्यांना फोनवरती कळतं की इकडे मंदिरात चोरी झालेली आहे. त्या क्षणी आढळरावांना क्लिक होतं की हा सगळा प्लॅन बाळजाबाईंचा आहे आणि हा प्लॅन बाळजाबाईंनीच केलेला आहे कृष्णेला अडकवण्यासाठी. आता कृष्णे मंदिरातून निघालेली असते, अगदी लगबगीनं पावलं टाकत निघत असते आणि तेवढ्यातच सगळ्या गावातली लोक आता कृष्णाकडे पाहत असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.